अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. फायनल झालं. आता दुसरं वाक्य आहे, कर्म हाच देव आहे. यावर तुमचं म्हणणं काय? एकच वाक्य सांगतो. आतापर्यंत जगात संत देवाकडे गेले नाहीत, देव संताकडे आले. तुम्ही अख्ख्या जगाचा अभ्यास करा. सावता बाबा देवाकडे गेले नाहीत, देव सावता बाबाकडे आलेत. काका देवाकडे गेले नाहीत, देव काकाकडे आलेत. कबीर बाबा देवाकडे गेले नाहीत, देव कबीराकडे आले. जनाबाई देवाकडे गेले नाहीत, देव जनीकडे आले. आणि आपण देवाकडे चाललोय. देवाकडे म्हणजे नदीकडे चाललोय आपण का देवाकडे. पुन्हा उलट फिरा. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे, आणि कर्म हाच देव आहे. तुमचं काही म्हणणं आहे नाही. तिसरी ओवी आहे, संपत्ती आली तर दया येत नाही. नीट आहे का बरं का. संपत्ती जर आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. पैसा आला, ऊत आला, ऊत आला, प्याला, प्याला मेला. पैसा आला की ऊत आला. उत्तर सांगू, पैसा कमवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. पैसा मिळेल, 11 वाजता कामाला जा, 5 वाजता 500 रुपये आहेच, पण तू जर 250 प्याला तर खानदानीत गुंठा घेऊ शकत नाही. लक्ष्मी नाही. परत महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण बसले. तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल मत नाही, पण तुमचा वाटोळाच होणार. तुम्ही म्हणाला असं का म्हटलं महाराज. बारीक आहे का? बारीक आहे का. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. किती? 473. आणि 473 ओव्यांमध्ये फक्त 2 संपत्त्या आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट आहे का बरं का. पण दैवी संपत्तीला 26 गुण आहेत, आणि आसुरी संपत्तीला फक्त 6 गुण आहेत. पण ओव्या जर वाचल्या तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत, आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. व्याजाचा धंदा करणाऱ्या माणसाने माझा परपंच चांगला होईल हे स्वप्नात सुद्धा पाहायचं नाही. नाही नाही, तुझ्या पोटी असा पोऱ्या जन्माला येणार, तुला भिकारी करणार. आणि अशी आहेत ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर धंदे केले, टक्क्यावर म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, अख्खी म्हातारपणी ईडी होऊन गावात हिंडतात. ईडी होऊन कुत्रीचा मुका घे, बोकडाचा मुका घे, खाला ही माणसं नीट म्हणत नाही. हे मी बोलत नाही, तुम्हाला पुरावा देतो ना. राम श्रीमंत आहे का रावण? रावण नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? रावणाने. पण रामाने रावण का मारला? रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आसुरी संपत्ती. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का कोट्याधीश माणसं आहेत पण अजून एकही घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार, आणि मारताना 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स, आणि तिघांना माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका, तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. परत नीट आहे का, ओवी फिरवायची आपल्याला. पहिली ओवी आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ. मोबाईल बंद करायचे आणि खाली बस निवांत. मला इकडे नादी लावलंय, घालून खटका लावलाय. ते शेजारच्याला तपास त्यातही चालू असेल नाही तर. अभ्यास ओवी सोड नका, मजा राहत नाही त्याला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय देव झाले. विसरले गुन्हा
कीर्तनाला सुरुवात झाली नाही. ए 3 ओव्या फिट करा आणि आता कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची नावाची बऱ्याच दिवसाला गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत नाही गाठ घेतली तरी चालेल. शेवटची भेट समजा आपली. पण कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही. तोंड यायचंच नाही. लांब बसायचं. लांब बसायचं पहिल्या पंक्तीला. जेवायचं चांगला चप्पल जोड पाहायचा. हा म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावर कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं. पहिलंच काही कळलं नाही पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. ओपन कोणीही विचारायची कधीही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. आम्ही काय कीर्तनकार आहेत का. आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहे का. आमचा बाप पांडुरंग आहे. आमची आई रुक्मिणी आहे. आमचा भाऊ पुंडलिक आहे. आमची बहीण चंद्रभागा आहे. आम्ही लेकर आहे. आपण फक्त फेटा बांधायचा कमर बांधायचा. पांडुरंग काय रे. पांडुरंग उभा आहे. तो बुद्धी देईल तसं कीर्तन. तुका मने मद निरोपा मार्ग हातोपा मार्ग मधुका रूपा नावाचा मी नावाच्या सापानं मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाचा विंचू चावला की आनंद गेला. आणि तिसरी एक जण आली तिचं नाव आहे कोलाटीन. आणि कोलाटीन हा शब्द आपण वापरीत नाही. भांडण झाल्यावर मी काय तुझ्यासारखी. तुम्हीच म्हणा म्हणा नका कोच्यात आणून. मी काय तुझ्यासारखी. हा कोलाटीन नाही. आणि अजून झालं ना भांडण. आपण जर म्हणलं ना शेजारची बाई असं म्हणली ती तिच्यातून कोलाटणीत काही. आता इथं शब्द लय बारीक आहे का. पाया पडतो महिला मंडळ. कोलाटीन हा शब्द स्त्रीसाठी नाही. तुम्ही नको तसे अर्थ लावू नका. कोलाटीन या शब्दाचा अर्थ असा आहे जी शास्त्राच्या विरुद्ध वागते आणि शास्त्राची मर्यादा पाळत नाही. त्याला ओवी असे शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्य ही तृण मानावे. जी मर्यादा पाळत नाही जिच्याकडे धाक नाही ते कोलाटणीचं नाव आहे माया. शब्द नीट आहे. काय नाव आहे. माया. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे. मायाचा. इंद्रिकेचं वाक्य ऐकायचं का दुसरं. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे. लोकांना काय कोण बायको आहे. कोण बायको आहे. सगळे पुरुष उत्तर द्या मला. तुमच्या घरात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे. बायको. मेली तुमची बायको. तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहेत बोटवर करा. तुमचा सत्कार करतो मी तो. अरे मेली नाही तरी बोटवर करील तुम्ही. मेल्यावर कराल. हा तमाशा आहे. आणि हा त्या कोलाटणीचा तमाशा आहे. तिचं नाव माया. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत. पोरगी प्रेम करू शकत नाही. पोरगी फक्त एटीएम मोकळं करते. प्रेम करीत नाही. काही पोर म्हणतात तिने मला शब्द दिला. तुला काही एकट्याला दिला नाही. 3 जणांनी भाषा घातल्या. तो 4था नंबर आहे. तू ही दुरी तयार ठेव. प्रियशी ती कोण. प्रियशी कोण. बायको. एक वाक्य सांगू. अंगातलं ताकद संपली जग संपलं. लोकांना काय घेणं आहे. हे आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक काल तारीख घेतील. लोकांनी हवा जायला लागली उरफट बोलायला लागलं. बंद. रात गई
नाही महाराज, हे आपले इंद्रिकेचे वाक्य आहे ते. काल खरे, आज खरे, उद्याही खरे. काय घेणं लोकांना तुमचं? काही लोक म्हणतात समाज आमच्यावर प्रेम करतो. डोक्यातून काढून टाका. समाज बापाला उचलून आपटितो तो काला प्रेम करेल? सोडून द्या ही गोष्ट. तुम्ही फक्त खिसात भक्कम ठेवा तर जग आहे. आज एक मुलगा आईतून बघताय आहे की नाही बोला? मग एक मुलगा जर आईतून उभेत राहत असेल तर एकच सून पोराला त्याच्या आईपासून बाजूला काढू शकताय? शक्य नाही. काढलाय. इथं 6 जणी आहेत अशा बसेलेत माझ्या पुढं. नावा सगळं उभ्या करीन, नावा सगळं. मग मला सांगा, नवऱ्याच्या आईनं रक्ताचं पाणी केलं ही तिची चूक झाली? स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली? तिची चूक काय? उपाशी राहून दुसऱ्याच्या शेतात काम केलं, रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं झालं. ए बरे, आणि 3 रंगाचं लुगडं नेसली. तिनं काय चूक केली मला सांगाला? तिला तुमच्या इष्टीशी घेणं नाही. तिच्याकडे पाहून तिचा मुलगा हसला तरी तिला समाधान आहे. तिनं कधी पोराकडे 1 एकर जमीन मागितली? तिनं कधी 1 एकर 1 तोळा सोनं मागितलंय? अरे उलट तुम्ही त्या नवऱ्याला लुटलंय, पण तिनं मुलाला लुटलं नाही. आणि तीच आई तुम्ही बोलायची बंद केली. खरंय का खोटंय बोला? तरी त्या बिचारीचा जीव गुंततो. कारण माया आहे. आता शब्द आपला फिरला चालला होता. ती जी माया आहे कोल्हाटीन, ती ह्या गावात राहायला आली. तिचा ह्या गावाचा काहीच संबंध नाही. शब्द नीट आहे का? जन्माला येताना आपण माया घेऊन आलोय का नंतर आली? डोळा बरोबर आणलाय, डोळा बरोबर आणलाय, कान बरोबर आणले, पाय बरोबर आणले, हात बरोबर आणले, माया बरोबर आणलं नाही ना आपण आल्या होती आली. मग ती पाहुणी आहे का इथली आहे? पटापट बोला. ती पाहुणी आहे ना. कोणत्या गावची? करेक्ट. शरीर गावाची माया ही पाहुणी. आणि तिला आपण शरीरानं राहायला जागा, नीट आहे का? इकडे लक्ष द्या. शरीरानं राहायला जागा दिली. मग तिने शरीराचं वाटोळं करावं का निघून जावं? निघून जावं. पण ती गेली नाही. कोण? क्वालिटी शब्द नका वापरा होता. माया गेली नाही. तिने काय केलं ऐका. ती ह्या गावात ती ह्या गावात राहायला आली तर आली. तिचं असं म्हणणं आहे मला याच गावात नवरा करायचा आहे. कुणाचं केलं? बॉम्बाला कीर्तन मायेचं. एक तर तिचा आणि याचा काही संबंध नाही, तरी ती राहायला आली. आणि ती म्हणते मला याच्यातच नवरा करायचा आहे. आता याच्यात नवऱ्याला काही तोटा नाही. आतमध्ये आतलंही नवरे आतमध्ये लय नवरे. पण तिचं म्हणणं काय माहिती का? तिच्या 2 अटी बारीक आहे का? मी नवरा करीन याच्यातलाच, पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे ही पहिली अट आहे. म्हणजे नवऱ्याची आई कोण झाली पाहिजे? मीच. आणि बायको कोण झाली पाहिजे? मीच. आणि दुसरी गोष्ट, मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे. आणि मी मोकळी राहिली पाहिजे. मला काहीच नको, फक्त एक पाहिजे, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. तिला विचारलं बाई तुला याच्यातला कोणता नवरा करायचा? कारण याच्यात आतमध्ये नवऱ्याला काही तोटा नाही. तर तिनं याच्यात मी नावाचा नवरा केला. पती जन्मला माझे पहिलं सूत्र नव्हतं, अजून किचकच काय सांगा. परत मागण येतो. मी नावाचा साप मी नावाच्या सापाने मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाच्या विंचवान
अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद आनंद गेला. आणि तिसरी कोण आली? माया. तिनं काय केलं? याच्यात नवरा केला. आता त्या नवऱ्याचं नाव काय? गेलं बॉम्बाला कीर्तनाला. मी आता मी मुळात याच्यात राहिला होतास. आणि ती पाहुणी आली ती कोण आहे? तुम्ही आजारी आहे का? मग तुम्हाला बोलायला हरकत काय आहे? पाहुणी आली ती कोण आहे? माया आहे. आणि याच्यात हात कोण राहत होता? मी. तिनं केलं त्याच्याशी लग्न. आणि मुळात तिनंच तो तयार केला. म्हणजे नवराय तोच, आई तीच. कोण? हा, माया. फिट बसला आता. आणि तिला दिवस नाही गेले, नवऱ्याला दिवस गेले. अरे देवाची लीला झाली. बुरबुर का होईना आली. नाही तर पाऊस कुठे? गेलं बॉम्बाला. तिनं नवरा केलाय. कोण? बरे मी. आता दिवस कोण गेलेत? हा, मीला. मग आता पोरं कोण होतील? मायाला होतील का मीला होतील? करेक्ट. म्हणजे नवऱ्याला पोरं होतील, बायकोला पोरं होणार नाही. आणि नवऱ्याला पोरं किती झाली माहिती का? 12. लई किचकटे. काय किती झाले? 12. आता 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी. कोणला? गेलं बॉम्बाला. मीला. आता मीचे 6 पोरं ऐकायचे. 6 पटकन ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे काय झाले? पोर. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा या झाल्या पुरी. 6 पोर 6 पुरी. यांची आई माया, यांचा बाप मी. मग आता 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे चालायचं? अरे पुढे चालायचं का ऐकायची माहिती? एका पोरांची माहिती ऐकायची का पटकन? एका वाक्यात ऐका. एखाद्या गोष्टीचा काम शरीरात जर तयार झाला तर पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. आणि डोळ्यानं पाप केलं की डोळा काही